नागपूर शिक्षक भरती घोटाळा प्रकरण आणि या प्रकरणी मोठी कारवाई होतीये। विठ्ठल रुक्मिणी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांवर कारवाई आहे। दिलीप धोटे यांना बोगस शिक्षक भरती प्रकरणात अटक करण्यात आली आहे। प्रत्येक शिक्षकाकडून नोकरी करता 15 लाख रुपये घेण्यात आलेले आहेत। दिलीप धोटेंनी सर्व पैसे घेतल्याचा एसआयटीला संशय आहे। या घोटाळ्यात प्रत्येक शिक्षकाकडून 15 लाख रुपये नोकरी लावण्यासाठी घेण्यात आल्याचं समोर आलेलं आहे। हे पैसे दिलीप धोटे यांनी घेतल्याचा एसआयटीला संशय आहे। शिक्षक भरती घोटाळा प्रकरण आणि या प्रकरणी प्रमुख आरोपी वेतन अधीक्षक निलेश वाघमारे यांनाच या प्रकरणातील बनावट आयडी तयार केल्याचं देखील उघड झालेलं आहे। अटक करण्यात आलेले दिलीप धोटे हे कळमेश्वरमधील मोहपाचे भाजप नेते असल्याचं देखील म्हटलं जात आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।